आजच्या दुपारच्या जेवणात आहे मशरूम मसाला आणि जिरा राईस. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा आपण दुपारच्या जेवणाची किंवा एक छान असं घरगुती जेवणाची की नाही सीरीज चालू केलेली आहे. सीरीज म्हणण्यापेक्षा व्हिडिओज आणि शॉर्ट्ससुद्धा आहेत. तर आजच्या जेवणात काय आहे ते तुम्ही बघितलेलंच असेल. तर मशरूम मसाला कसा बनवायचा किंवा सोपी पद्धत सगळंच आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर स्पेशली काय होतं रविवारी किंवा शनिवार रविवारी सुट्ट्या असतात ना, तर मग आम्ही मेन मार्केटला जातो जिकडे होलसेल किंवा मंडई असते ना मोठी तिकडे. कारण की तिकडे भाज्या फ्रेश भेटतात आणि सगळंच आणणं पण होतं. एका जागेवर सगळ्याच वस्तू भेटतात आणि सुट्टी दिवशी प्लॅनिंग करून मग आम्ही सकाळीच लवकरच जातो 6-7 वाजता आणि तिकडून सगळे फ्रुट्स आणि सगळ्या भाज्या घेऊन येतो. आणि शनिवारी किंवा मग रविवारी असं प्लॅन झाला की नाही, आल्यानंतर ते आधी सगळं आवरून ठेवायचं, दुसरी पण घरातली कामं आवरायची आणि त्याच्यानंतर मग पहिल्यांदा मशरूम मसाला मी बनवते. तर बघा, मशरूम अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचं. जर खूप जास्त काळं असेल ना, तर थोडंसं तांदळाच्या पिठाने घासून थोडंसं धुवायचं. त्याच्यानंतर कट करून घ्यायचं आणि त्याला मॅरिनेट व्हायला मी फक्त हळद, लाल मिरची पावडर, थोडा गरम मसाला आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि एक 5 ते 10 मिनिट ते ठेवून द्यायचं. यानंतर मसाल्यांमध्ये छोटे 2 कांदे चिरलेले आहेत आणि एकच टोमॅटो टाकायचा मोठा आणि त्याच्यानंतर थोडंसं अद्रक, थोडं लसूण एकत्रच वाटून घ्यायचं आणि त्याच्यातच मी एक 7 ते 8 काजूसुद्धा भिजत ठेवले होते अगोदर थोडेसे आणि ते सुद्धा टाकून घ्यायचे. म्हणजे सगळं हे वाटलं जातं ग्रेव्हीमध्ये आणि कांदा फक्त आपण कट करून घेतलेला आहे बारीक आणि एवढंच याला लागतं. खूप जास्त असं काही मसाले वगैरे टाकायची गरज पडत नाही आणि एवढ्याच याच्यात खूप टेस्टी पण बनते. काजू जरी नसतील ना टाकायचे तुम्हाला तरीसुद्धा छानच बनते. मी सुद्धा तसं बऱ्याच वेळेला करते. जसं आपण पनीरची भाजी वगैरे करतो की नाही तशीच प्रोसेस आहे. यानंतर बघा, कढईत मी तेल टाकून घेतलेलं आहे अगोदर 2 ते 3 चमचे. आपण रेग्युलरला जसं टाकतो की नाही तसंच आणि पण त्याच्यात मी 1 चमचा भरून तूप टाकलेलं आहे. याच्यात तुपाऐवजी बटर टाकलं ना तरीसुद्धा चालेल आणि त्याच्यातच परत आपल्याला जिरे, मोहरी, तेल तापलं की टाकून घ्यायचं आणि एक तमालपत्र आणि एक 2 मिरच्या आपल्याला टाकायच्या आहेत फोडणीसाठी. एक छान फ्लेवर येतो. त्याच्यात नंतर कट केलेला कांदा जो आहे की नाही तो अगोदर परतवून घ्यायचा. कांदा चांगला परतल्यानंतर ज्या आपण ग्रेव्ही म्हणजे जी वाटून घेतलेली होती ना टोमॅटोची ती टाकून घ्यायची आणि सगळं छान असं हे मिक्स करायचं. पूर्ण ग्रेव्हीला ना चांगलं तेल सुटेपर्यंत छान असं हे मिक्स करायचं. कारण की याच्यात बघा पेस्टमुळे की नाही आणि कढईला चिटकटण्याची शक्यता असते. थोडंसं मिक्स करायचं चांगलं आणि हे चांगलं परतल्यानंतरच मग आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत. आणि घरात बघा जे आपले जेमतेम मसाले असतात ना, मी 3च मसाले टाकते. लाल मिरची पावडर थोडीशी कलरसाठी, घरगुती जो काळा मसाला आहे की नाही तो आणि 1 चमचा गरम मसाला आणि मीठ, हळद तर आपलं रेग्युलरला आहे. तर एवढेच मसाले टाकायचे आहेत. तुमच्याकडे जर घरगुती काळा मसाला नसेल ना, तर मिरची पावडर आणि गरम मसाला थोडंसं जास्त घ्यायचा किंवा तुम्ही मग फोडणीमध्येच आणखीन काही गरम मसाले टाकू शकता. तर बघा, छान असं ग्रेव्ही लाल झालेली आहे आणि कलर पण खूप छान दिसतो आणि टेस्टी होतात ह्या मसाल्यांमुळे. आणि जे आपण मॅरिनेट केलेलं होतं की नाही मशरूम, ते याच्यातच टाकून घ्यायचं आहे. थोडंसं बघा, हे मीडियम हीटवरतीच करायचं. जरी लगेच पाणी नाही ना टाकलं तर एक 2 मिनिटाचं का होईना वाफ काढून घ्यायची, म्हणजे पटकन शिजतं आणि खूप टेस्टी पण बनतं. तर जे वाटलेलं होतं की नाही त्याच्यातलंच पाणी मी मिक्स करून टाकलेलं आहे. आता ग्रेव्ही आपल्याला किती पातळ किंवा किती घट्ट हवी यानुसार पाणी टाकायचं. पण स्पेशली बघा, ज्यावेळेस आपण पनीर, मशरूम अशा भाज्या करतो की नाही, तर याची मीडियमच ग्रेव्ही असते. म्हणजे खूप पातळही नसतं आणि खूप घट्टही नसतं. आणि त्याच्यासोबत जर आपल्याला राईस खायचं असेल ना, तर थोडंसं मीडियमच ठेवायचं. तर मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि परत झाकून ठेवायचं. आणि त्याच्यानंतर जी पण जिरा राईसची माझी तयारी होती की नाही, तर ती मी करून घेते. तांदूळ अगोदर स्वच्छ धुवून घेतला आणि एक म्हटलं भाजी होईपर्यंत एक 5 ते 10 मिनिट भिजेल पण. आणि बघा, चांगलं झाकून ठेवलं मी आणि मीडियम हीटवरतीच 2 ते 3 वेळेला पण मी मिक्स करत होती मधून-मधून आणि छान खूप असं एकदम शिजूही द्यायचं नाही. एकदम 70% शिजवायचं. असंच छान लागतं खायला. भाजी तर झालेलीच होतीच. थोडीशी कोथिंबीर टाकली आणि एक 2 मिनिट मी तसंच झाकून ठेवलं. म्हटलं थोडंसं अजून छान हे होईल आणि त्याच्यानंतर मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे. जिरा राईसला बघा, तुम्ही मोठा तांदूळ म्हणजे बासमतीही वापरू शकता किंवा छोटा जो जिरा असतो की नाही तोही, मी तोच वापरते. दोन्ही प्रकारे करते, बासमतीचा पण आणि हा पण. कारण की मला हा आवडतो आणि त्यांना बासमतीचा आवडतो. त्याच्यामुळे मग कधी त्यांच्या मर्जीने कधी माझ्या असं असतं. तर भात पण लावून घेते आणि भाजी पण झालेली आहे. थोडंसं जर फास्ट केलं ना, तर एक अर्धा पाऊण तासात होतं. कारण की तरीसुद्धा मसाला वगैरे बनवायला, ग्रेव्ही करायला वेळ जातोच. तर असं होतं आजचा मशरूम मसाला जिरा राईस. शेवटी तुम्हाला ताट पण दिसणारच आहे. पण एक आठवण सांगते, की मशरूम ज्यावेळेस मी पहिल्यांदा खाल्लं ना, त्यावेळेस मला अजिबात आवडलेलं नव्हतं आणि आरोला आणि यांना खूप जास्त आवडतं. शिया तर खातच नाही मशरूम.
ज्यावेळेस आमच्याकडे की नाही पाहुणे पाहुणे नाही म्हणता येणार, माझ्या सासूबाई आणि माझी आई आलेल्या होत्या आणि त्यांना मी मशरूम मसाला खाऊ घातला. त्या दोघीही माळकरी आहेत आणि त्यांना अजिबात आवडलेला नाही. म्हणजे मला तर म्हटले की "हां, चांगली भाजी पनीरसारखी लागते." त्यांनी फक्त ग्रेव्ही खाल्ली आणि बरोबर मशरूम सगळा साईडला ठेवला आणि नंतर त्या असं दोघीजणी असं गप्पा मारत होत्या ना, त्यावेळेस म्हणल्या म्हणजे असं एकदम गिळगिळच लागल्यासारखं लागलं. म्हणजे अजिबात आवडलंच नाही त्यांना. ते पहिल्यांदा त्यांनी पण खाल्लेलं होतं. तर असा प्रत्येकाचा वेगळा अनुभव असतो. तर तसं तुमच्यासोबत काय घडलंय का? म्हणजे भाजीसोबत म्हणा किंवा मशरूम बघितल्यानंतरच. तर असतात प्रत्येकाच्या काही आठवणी आणि काही स्टोरीज असतात त्याच्या पाठीमागे. तर चला मस्त झालेलं आहे आपलं आजचं पूर्ण स्वयंपाक. तर जिरा राईस, त्याच्यासोबत मशरूम मसाला आणि बघा खूप खूप सुंदर जसं दिसायला दिसतंय ना, तसंच खायलासुद्धा तेवढंच टेस्टी होतं. आणि त्याच्यासोबत ना थोडेसे सलाड. ज्यावेळेस आपण मार्केटला जातो ना, त्या दिवशी तर आपल्याकडे सगळंच अवेलेबल असतं म्हणण्यापेक्षा आठवड्यातून 4 दिवस तरी मी ठेवतेच. एखाद दुसऱ्या दिवशी नसतं. म्हणजे काकडी, हे गाजर किंवा बीट वगैरे. तर हे सगळं असतं. त्यासोबत छास, त्याच्यात थोडंसं पुदिना वगैरे टाकून मी खूप मस्त बनवलेलं होतं. तर आजची ही जी थाळी आहे की नाही, सोपी आहे. जीरा राईस आणि मशरूम म्हणजे सिंपल आहे, पण खायला खूप टेस्टी आहे. एक छान फील आलेलं होतं हॉटेलमध्ये जेवून आल्यानंतरचा. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही पण सगळे या जेवायला आणि तुम्ही पण दुपारच्या जेवणात काय खाता ते पण मला कमेंट करून सांगा. तर धन्यवाद.